नमस्कार, मी आशिष मगर. स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु या युट्यूब चॅनलवर. बघा, महाराष्ट्राची उत्पत्ती म्हणजेच महाराष्ट्र या शब्दाची उत्पत्ती आणि महाराष्ट्रातली जातीय व्यवस्था यांचा जर विचार केला तर सगळ्यात जास्त चर्चेत असणारा शब्द म्हणजे कोणता आहे? तर महार हा शब्द सगळ्यात जास्त चर्चेत असतो. मग महाराष्ट्र या शब्दाची उत्पत्ती जेव्हा आपण वाचतो किंवा पाहतो किंवा त्याच्यावरची चर्चा करतो तेव्हा सगळ्यात जास्त मतमतांतरे कोणत्या शब्दासाठी आहेत? महार या शब्दासाठी आहेत. पण आता आपण महार या शब्दाचा जाती व्यवस्थेचा विचार न करता किंवा जाती व्यवस्थेतील महार हा विचार न करता आपण शिवकालीन समाज व्यवस्था जी होती किंवा शिवकालीन राज्य व्यवस्था जी होती तर त्या शिवकालीन व्यवस्थेमध्ये महार म्हणजे नेमकं कोण होते, महार त्या व्यवस्थेमध्ये नेमके कोणत्या स्थानावर होते आणि त्यांचा काम काय होतं, हे सगळ्या गोष्टीचा विचार आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की महार हा शब्द जातीवाचक न घेता छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यवस्थेमध्ये महार या शब्दाचं काय नेमकं स्थान होतं, काय नेमकं काम होतं, या बाबतीत आपण आता इथे विचार करणार आहोत. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की शिवकालीन समाज व्यवस्था किंवा राजव्यवस्था जी होती ती 12 बलुतेदारी पद्धतीनं तयार झालेली होती. म्हणजेच पहा, बलुतेदारी व्यवस्था सगळ्यात महत्त्वाचा घटक होता शिवकालीन व्यवस्थेचा. आणि या बलुतेदारीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आणि मानाचं स्थान कोणाचं जर होतं तर ते होतं महारांचं. आता तुम्ही म्हणसाल सर हे कसं काय? तर पहा, बाकीचे जे बलुतेदार होते जसं नावी असेल किंवा कटिंग करणारे आहे ना, तर त्यांचं फक्त ते एकच काम होतं. कुंभार असेल फक्त मडकं तयार करणं एवढंच काम होतं. सोनार असेल सोन्यापासून वस्तू वगैरे तयार करणं, लोहार असेल सुतार असेल यांची कामं ठराविक होती. पण महारांचं मात्र तसं नव्हतं. महार हा जो व्यक्ती होता किंवा गावातले जे कोणी महार होते त्यांच्याकडे एकच काम नव्हतं. तर महार म्हणजेच शिवकालीन व्यवस्थेमधला गावातला सगळ्यात महत्त्वाचा घटक, गावाच्या दृष्टिकोनातून आणि त्या व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून. कारण महारांना त्या काळी सगळ्यात जास्त कामं होती, म्हणजेच त्यांना हरकाम्या शिपाई म्हटलं जायचं. गावातला हरकाम्या शिपाई. आता तुम्ही गावातला हरकाम्या शिपाई याचा अर्थ काय घ्याल की गावातलं प्रत्येक काम त्यांना करायचं? तसं नाही. गावातल्या प्रत्येक कामापेक्षा त्याच्याकडं सगळ्यात म्हणजे महत्वाची कामं होती आणि तो सरकार आणि जनता म्हणजेच गाव आणि व्यवस्था यांच्यामधला सगळ्यात मोठा दुवा होता. आपण असं का म्हणतोय? कारण त्याच्याकडे कामच तेवढी होती. पहा, दौंडी देणे हे एक महत्वाचं काम त्यांच्याकडे होतं. मग आता दौंडी देताना कोणाची देणार? ते गावात एखादी घटना किंवा एखादी गोष्ट किंवा एखादी सूचना सांगायची असेल किंवा राजांचा म्हणजे सरकारचा काही जर आदेश असेल तर तो आदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी दौंडी देणे हे सगळ्यात महत्वाचं काम त्यांच्याकडे होतं. त्याचबरोबर सरण रचणे. आता तुम्ही म्हणाल सर सरण रचणे ठीक आहे, एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्या मेलेल्या व्यक्तीला जाळण्यासाठी जे सरण रचावं लागतं ते सरण रचण्याचं काम सुद्धा महारांच्या हस्ते होत होतं. म्हणजेच महाराचं पहिलं लाकूड सरणाला जात होतं, म्हणजे ते एक मानाची गोष्ट होती. ठीक आहे. त्याचबरोबर जागल्या माहिती आहे तुम्हाला? जागल्या म्हणजे काय? तर एखाद्या गावाचं रक्षण करणं, म्हणजे गावात जागं राहून गावामध्ये रात्रीची गस्त घालणं किंवा गावाचं रक्षण करणं. त्याचबरोबर गावाचे जे दरवाजे आहेत, म्हणजे पूर्वीच्या काळी काय होतं, गावात जाण्यासाठी दरवाजे असायचे किंवा वेशीवर दरवाजे असायचे, तर त्या वेशीचं रक्षण करणं, गावाच्या सीमांचं रक्षण करणं, त्याचबरोबर वेशीवरले दरवाजे उघडणं किंवा लावणं, बंद करणं किंवा चालू करणं, हे सगळे कामं महार करायचे. म्हणजेच महार हाच तिथं काय होता, म्हणजे दरवाजा उघडण्यासाठी आणि बंद करण्यासाठी वेशीवर असायचा, म्हणजे तो वेस्कर सुद्धा होता. कोण होता? वेस्कर. बरं, त्याचबरोबर गावामध्ये जमीन जुमल्यांचे जे वाद असायचे ते वाद मिटवण्यासाठी किंवा जमीन जुमल्यांच्या वाटणीसाठी सगळ्यात महत्वाची साक्ष जर कोणाची मानली जात होती तर ती होती महारांची. म्हणजे महारांनी साक्ष दिली की त्यापुढे तो निर्णय मान्यच झाला असं समजल्या जायचं. कारण महारांना पूर्ण प्रत्येकाच्या शेताच्या वाटणीमध्ये बोलवलेले असायचं, त्यांना पूर्ण ओळखणी माहीत असायच्या शेताच्या, म्हणजेच त्यांना शेताचं क्षेत्रफळ माहीत असायचं, कोणाची किती शेती आहे, कुठून सुरू होते, कुठे संपते, काय नाही, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना मान्य होत्या, म्हणजे माहीत होत्या. आणि त्यांना जे माहीत होतं आणि त्यांची जी साक्ष होती ती साक्ष म्हणजेच 100% सत्य मानून निर्णय लागत होते. म्हणजेच गावातल्या प्रत्येक महत्वाच्या भांडणतंट्यामध्ये शेतीच्या जमिनीच्या याच्यामध्ये महारांना महत्वाचं स्थान होतं, त्यांच्या साक्षेला महत्वाचं स्थान होतं. त्याचबरोबर गावामध्ये जो शेतसारा, आता पूर्वीच्या काळी काय व्हायचं, शेतसारा जमा करायचे सरकार, म्हणजेच राजाकडून काय व्हायचं, शेतातला काही शेतसारा जमा करायचे. तर हे शेतसारा जमा करण्याच्या कामामध्ये सुद्धा महार खूप महत्वाची भूमिका
बजावायचे, तेच शेतसारा कलेक्ट करायचे म्हणजे गोळा करायचे कोणाच्या तरी वतीनं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखाद्या शेतकऱ्याकडे पिकलं नसेल किंवा त्याच्या शेतात काही अनर्थ झाला असेल आणि त्याच्याकडे तेवढं धान्य नसेल किंवा काही नसेल, आणि जर महाराणी तशी साक्ष दिली की बा यांच्या शेतामध्ये यावर्षी आगच लागली होती, पीक जळून गेलं किंवा यांच्या शेतात खूप पाणी साचलं होतं, पीक पिकलं नाही किंवा काही जे काय असेल ते, जर त्यांनी तशी साक्ष दिली तर त्या शेतकऱ्याला शेतसाऱ्यातून सूट सुद्धा मिळायची. बरोबर आहे. मग याही आणखी जर आपण पाहिलं तर पाटील आणि कुलकर्णी हे दोन लोक त्यावेळेस गावचा कारभार पाहायचे साधारणतः. मग आता पाटील आणि कुलकर्ण्यांचं हरकाम्या शिपाई म्हणून सुद्धा महार काम करायचे. म्हणजे ज्याच्यामध्ये हरकाम्या म्हणजे काय, तर गावात झालेले जन्म, किती जन्म झाले ते पाटील किंवा कुलकर्ण्यांना सांगणे, किती मृत्यू झाले ते त्यांना सांगणे, गावात एखादा गुन्हा घडला असेल तर त्या गुन्ह्याबद्दलची माहिती देणे, गावामध्ये एखादी सरकारी जमीन असेल आणि ती जमीन जर कोणी अतिक्रमित केली असेल किंवा ती जमीन बळकावली असेल तर त्याबद्दल माहिती देणे, किंवा सरकारची जे काही मालमत्ता आहे त्या मालमत्तेला कोणी म्हणजे त्या मालमत्तेला जर कोणी हानी पोहोचवत असेल किंवा ती मालमत्ता जर कोणी म्हणजे बळकावण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या सगळ्या गोष्टी महार पाटील आणि कुलकर्ण्यांना सांगायचे. त्याचबरोबर जे सरकारी काम आहेत किंवा गावातले इतर काही कोर्ट कचेऱ्यांचे जे काम आहे ज्याच्यामध्ये सरकारचा हस्तक्षेप आहे, अशा प्रत्येक कोर्ट कचेरीच्या कामासाठी महार पाटील आणि कुलकर्ण्यांबरोबर शहरामध्ये जायचे किंवा परगावी जायचे. म्हणजेच त्या कामात सुद्धा महारांची मदत असायची. त्याचबरोबर आणखी एक महत्वाचं काम होतं की जर समजा सरकारचे कोणी पाहुणे म्हणून गावात आले असतील किंवा सरकारचं सैन्य, सरकार म्हणजे इन द सेन्स समजा तो राजा धरा किंवा तिथे सत्ता ज्याची आहे ते सरकार धरा, त्यांचे कोणी सैन्य किंवा त्यांच्या कोणी पाहुणे किंवा अधिकारी कोणी जरी गावात आला असेल तर त्या सगळ्यांना इत्यंभूत माहिती देणे, त्यांची सरबराई करणे म्हणजेच पाहुणचार करणे, त्यांच्या राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, खावण्याची व्यवस्था सगळं कोण करत होतं, महार करत होते. याचाच अर्थ काय मित्रांनो की शिवकालीन व्यवस्थेमध्ये महारांना उच्च दर्जा, उच्च स्थान तर होतच, पण आणखी एक महत्वाची गोष्ट आहे की त्यांना यासाठी बलूत तर दिलं जातच होतं, पण बलूत सोडून परत जमिनी सुद्धा त्यांना इनाम म्हणून दिल्या जायच्या की तुमच्या कामासाठी, तुमच्या उदरनिर्वाहासाठी तुम्हाला एक हक्काचं तुमचं साधन असलं पाहिजे, हे की नाही, म्हणून. आणि याचाच अर्थ असा आहे दुसरा की शिवकालीन व्यवस्थेमध्ये जातीभेद मुळीच नव्हता, जाती द्वेष मुळीच नव्हता, सगळ्या जातींना, सगळ्या धर्मांना सोबत घेऊन त्या काळामध्ये चाललं जायचं. आणि याच्यामुळेच मग महारांना एवढं गावातलं मानाचं स्थान आणि महत्वाचं स्थान होतं. कधी कधी गावांमध्ये एखादा लोहार नसला तरी धकून जात होतं, एखादा सुतार नसला तरी धकून जात होतं, बाकी शेजारच्या गावातून लोक करून आणायची कामं, पण प्रत्येक गावात महार हा आवश्यकच होता. ज्या गावामध्ये किंवा नवीन एखादी वस्ती तयार झाली, त्या काळी काय व्हायचं, गावं नवीन वसायची किंवा वस्त्या नवीन तयार व्हायच्या, जर त्या गावात महार नसतील तर त्या गावातून तशा प्रकारची मागणी केल्या जायची आणि मग ज्या ठिकाणी कुटुंब जास्त आहेत महारांची त्यापैकी एक कुटुंब त्या गावात म्हणजे हे करायचं, स्थलांतरित केल्या जात होतं. म्हणजेच प्रत्येक गावात महार असणे कंपल्सरी होतं. तर हे शिवकालीन व्यवस्थेमध्ये महारांचं स्थान आणि त्यांची काम हे आपण तुम्हाला सांगितलं. आता महार हा शब्द इथं जातीवाचक घ्यायचा नाहीये, हा त्या व्यवस्थेचा भाग म्हणून, एक बलुतेदार म्हणून आपण इथं तो शब्द वापरलेला आहे. तरी सुद्धा असं कोणाला वाटत असेल किंवा हे सरांनी जातीवाचक सांगितलं तर नाही, बिलकुल नाही. जाती व्यवस्थेशी आणि मी सांगितलेल्या या बलुतेदारी व्यवस्थेमध्ये काहीही संबंध नाही. बलुतेदारी व्यवस्थेमध्ये महारांचं असलेलं स्थान जे आहे आणि शिवकाळामध्ये सगळ्या जाती धर्मांचं जे सलोखा आहे किंवा शिवकाळामध्ये सर्व जाती धर्मांना जे मानाचे स्थान होतं आणि बिलकुल द्वेष नव्हता, ह्या सगळ्या गोष्टी इथं तुम्हाला कळाव्यात म्हणून मी हा इथं घटक तुम्हाला सांगितलेला आहे. ठीक आहे, माझी माहिती आवडली असेल तर नक्कीच या माहितीला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि सगळ्यांना कळू देत की शिवकालीन व्यवस्थेमध्ये समाज व्यवस्था किती चांगली होती आणि प्रत्येकाला किती मानाची स्थानं होती. ठीक आहे, थांबूया इथं. धन्यवाद.